वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साई 18 जणी चहुवेदी, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशील, आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर, शुगा ऐसा थोर अनिक नाही, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशील. तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती, तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती, अनेक विश्रांती आरतिया, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशील. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांसिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवातिये, निरांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम, पाणौ महासायक चारुचापं, नमामि रामं प्रभूषणाथं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीराम शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम, कहो तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम. भक्ति भक्त भगवंत गुरु, चतुर नाम वपु एक जिनके, पद वंदन करू नासत विघ्न अनेक. प्रथम ही गुरु को शीश हरिचरणों में ध्यान लगाओ, मंगल भवन मंगलहारी, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साई 18 जणी चहुवेदी, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशील. ब्रह्मांड नायक परमात्मा विठ्ठलेश परमात्मा यांच्या दरबारामध्ये, यांच्या गावी श्री संत श्रेष्ठ गुरु स्वामी तुकोबराय यांचा हा अभंग शिवी करता घेतलेला आहे. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी ह्या देतात असा, कारण पंढरपूर क्षेत्रामध्ये आमचे हरिभक्तीपरायण भांडणिक महाराज यांनी हा महाशिव पुराण याचं नियोजन केलेलं आहे. आता जवळजवळ तिसऱ्या दिवसाची सेवा चालू आहे, कारण अशी सुबुद्धी सुचलेली भाग्यला, कारण त्यांच्या मनात आलं की आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये
महाशिवपुराण आपण त्या ठिकाणी एक कथा सांगावी म्हणून त्यांनी सर्वांना आमंत्रण देऊन आणि सर्व महाराज गुणीजन या ठिकाणी त्यांना बोलावून घेतलेले आहे. आणि श्रीमद भागवताची जशी कथा ते सांगतात त्याप्रमाणे त्यांची कथा ऐकली मी. पण आता महाशिवपुराण याची कथा या ठिकाणी चालू आहे. कारण पंढरपूर शब्द तर पुण्यवानाचे प्रश्नच नाही, पण त्यातल्या आता आपल्याला जो हा मठ मिळाला आपण बी अगर भाग्य समजायचं. कारण आमची ही व्यक्ती बऱ्याने पंढरी गहू मागे बसलेली आहे. बाबा काही करा तुम्ही या, कार्यक्रम होईल. आणि त्या पद्धतीने त्यांनी होई म्हटलं आणि महाराज महाशिवपुराण या ठिकाणी चालू झालंय. आणि त्याचप्रमाणे कथा कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन सेवा देखील या ठिकाणी महाराजांनी आयोजित केलेली. कारण पहिली तर जागा मिळत नाही. सप्ताह म्हटलं की त्याच्याकरता रुपया पाहिजे, म्हणजे रूपचंदाच्या जवळ पाहिजे. या ठिकाणी तसं नाही. अंतकरण मोकळ्यापणाने महाराजांना सांगितलं तुम्ही काहीच काळजी करायची, तुम्ही भांडी देखील आणायची नाही. या मी आहे. त्यांच्या जीवावर आपला हा कार्यक्रम या ठिकाणी लक्ष होतोय. कारण अशी भावना होणं यालाही मागे लागतं. बाबा बरेच मठ आहे नाही असं नाही, पुष्कळ आहे. आपली संस्था बी आहे, पण एवढे मोकळापणा नसेल. मलाही माहीत नाही अजून बरं का. आहे ते रूपचंद घेत असते असं मला वाटतंय. या ठिकाणी तुमची जी इच्छा असेल ते असं नाही की तुम्हाला अमुक पाहिजे असाही प्रश्न नाही. म्हणून महाराज अशी ही सेवा झेंडूजी महाराजांच्या दरबारामध्ये या ठिकाणी परंपरा आलेली आहे. महाराज फार दिवसाची परंपरा आहे, फार जुनी परंपरा आहे. या जुनी परंपराला महाराज खत पाणी घालणारी महाराज लोक तर आहेत, पण रस्ते लोक त्याच्यात जास्त भाग घेत आहेत. मला वाटतं हे काही महाराजांना सुचलं नाही काय एवढा मोठे बांधायचं म्हणून. याला कारण आहे अंतःकरणातून झेंडूजी महाराजांची प्रेरणा आहे, या संतांची प्रेरणा आहे. अरे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करा. तर महाराज एवढं मोठं, अरे पंढरपूरला नाही एवढं मोठं मठाचा जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने होत आहे. त्यांना जेवढे धन्यवाद येते तेवढे कमीच पडतील आपली. परंतु शेवातल्या वाटेवर जसे भगवान परमात्मा विठ्ठलीश परमात्मा जशी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बरं का. वाल्मिक महात्मे काही विद्वान म्हणून नाही उभा, एक सेवा या नात्याने उभा आहे. विद्वान नाहीच आहे, आपण शून्यातून प्रगट झालेलं. आणि परमपूज्य नतुशिंग बाबांची कृपा आमचे हरिभक्ती परायण त्यांच्या सानिध्यामध्ये बऱ्याच दिवस काढलेले म्हणजे वैकुंठ श्री लक्ष्मण बाबा. बरं का. फार अंतकरण फार मोठं बाबांचंही अंतकरण फार. म्हणून संतांनी कमीत कमी महाराज लोकांनी कमी का अंतकरण मोकळं ठेवा. संकोचित नको आहे. संकोचित आलं की त्या ठिकाणी ग येतोय. माहिती आहे ग म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या. परंतु या ठिकाणी तसं नाही. पंढरीनाथ गवई यांनी महाराज प्रेरणा दिली, चांगली दिली. बाबा करा तुम्ही, या सत्ता होईल म्हणजे होईल. त्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. आजची सेवा माझ्याकडे महाराजांनी दिलेली. आता वाल्मिक महाराजांचं काय वर्णन करा. ते वाल्मिक ऋषी आहे. चौकोनी चिरा आहे, कुठेही बसवा. कुठेही बसवा तुम्ही. अडाणी लोकात बसवा तिथे आहे. सुशिक्षित असेल तेथे बसवा. कथा कीर्तन प्रवचन भागवत रामायण कुठेही बसवा. महाशिवपुराण कुठेही बसवा, ते हजर आहे. असा चौकोनी चेहरा म्हणजे आमची हरिभक्ती परायण वाल्मिक महाराज. आणि महाराज आहे म्हणूनच महाराज एवढं मठ तुमच्या ताब्यात आहे. बाबा जो महाराज याला कारण आहे संतांची कृपा आहे, परमपूज्य बाबांची कृपा आहे. जेवढे विद्यार्थी असेल बाबांच्या काळात सर्वांना बाबांची कृपा आहे. तुम्ही सांगितलं
बाबा माझं गच्छांड धरलं होतं बाबा, माझं कीर्तन फेट्यासह सर मारवाडी समाज. मी हिंदीतून प्रत्यक्ष मला काय हिंदीची आवड होती पहिल्यापासून. लोक वर्णन करतो, मी गेलो रस्त्यामध्ये गेलो बाबा कलमा जशी उठले तसं साठ झालं थडा थडा 2-3 बार काय बाहेर काढलं. एक तर मारवाडी झाली ते चालो चालो घर चालो, एक थांबलं नाही बाबा, कोणीच थांबलं नाही बाहेर. मग मी बाहेर उभा राहिलो, बाबांनी सांगितलं लगेच मी आलो. ये रे गेले कसं कसं काय खायचं तरी माझी निर्जला एकादशी, नेमकी एकादशी. आणि पलंगा खाली मला चिक्कू सफरचंद द्राक्ष लगे आढळत होता. म्हणलं बाबा माझी आज एकादशी मी काही घेत नाही. बरं बस मी बरं जरा असं विचारलं नाही मी तुला का मारलं, मी विचारले तुम्ही का मारलं. ज्या विद्यार्थ्याने मार खाल्ला मारा ते जवळ त्यांची चांगली देशों झाली, चांगली म्हणा प्रगती झाली. त्यांच्या कृपाप्रसादाने आज मी तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे. आपण सरळ आणि सोपा आहे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी साही 18 श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरु आहे. या अभंगाद्वारे वैष्णव कोण, वैष्णव कोणाला म्हणावं आणि कोणत्या वैष्णवांची कीर्ती पुराणामध्ये गायलेली आहे असा उत्कृष्ट विषय या अभंगामध्ये आलेला आहे. पुरुषार्थाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण पुरुषार्थवाद असं म्हणत असतो आणि दुसरा प्रारब्धवाद. परंतु असा आहे परमार्थ म्हटला तो पुरुषार्थाच्या बलाने करावा लागतो आणि संसार होत असतो. संसार करा असं कोणालाही बोलावं लागेल, तुम्ही सांगावं लागेल. परमार्थ करा हे सांगावं लागतं. महाराज परमार्थ करा, परमार्थ बऱ्याच लोकांना कळते बाबा. ज्यांच्या टोप्या ताट आणि निंबू चिरू या त्यांना परमार्थ करता येत नाही. संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये केवढी क्रांती केली. आपुले पुरुषार्थे जीव केला संसार केला मद मत्सर देशोधरी. या संतांनी काय क्रांती केली आपल्या जीवनामध्ये. जगाला ग्रासणारा काळ महाराज त्याच्यावर मात करण्याचे गुण असतील ते संत आहे. का सामान्य आहे का निहाय पा केवढा पसरला ते चौडा करोनी माझी एवढा आकार काळाच्या तबड्यातून आजपर्यंत कोणी सुद्धा असं वर्णन केले कधी माझ्या सुंदर आहे. जमका अजब तड़ाका बे तुझ्या जाने लगता जमका अजब तड़ाका बे तुझ्या जाने लगता जमका अजब तड़ाका बे तुझ्या जाने लगता जमका अजब तड़ाका बे तुझ्या जाने लगता. बड़े जाती कटरे बैठे या मिठाई का मार झपट कर जमले गाते बैठा बड़े मिजासी कठडे बने पूर्वीचे जे शेती झालेले लोक ते श्रीमंत लोक ते फार मोठा शेतूट असायचा बसायचा. पलंग म्हणजे तो लोखंडी नसायचा, ते लाकडी असायचं. 6 माणसं कशी तरी काही होत होतं. आता तर लोक 2 माणसं करायला मागून जातो. तो तसा नव्हता. उलट बाल शेती भाडी पण काय केव्हा आक्रमण करेल सांगता येईल. बड़े मिजासी कठडे बैठे तकिया बिछाईत साजा अरे मार झपट कर जमले जावे जैसा कबूतर होत्या. कबूतर नावाचा एक पक्षी, बाज नावाचा एक पक्षी. तो बाज त्या कबूतरला केव्हा पकडेल सांगता येत नाही. त्याप्रमाणे काळ केव्हा आक्रमण करेल हे सांगता येत नाही. मग काळाच्या जबड्यातून कोणी सुटलं नाही. असे वर्णन केलेले. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी जबीत सन्यासी मर गए हकीम उनका अजब तड़ाका तुझ्या जाने. असा हा यमाचा तारक आहे बाबा. याच्यातून कोणी सुटलं नाही. क्या जीवने की पकडी हास हात लिया तेरा हात हात आपला तोंडात जाईल सांगता येईल. माणसं चहा पेता पेता खिटकी फिट संपलं. हा काळाचा काळाच्या धबड्यातून आजपर्यंत कोणी सुटलं नाही. असा हा काळ आहे. काळाचा विचार केला पण त्या भगवंताच्या नामस्मरणाच्या माध्यमातून
किंवा नुसतं तुकाराम तुकाराम जरी म्हटलं तरी काळ घाबरतोय. तुकाराम तुकाराम राम घेता कामे राम, राम घेता कामे राम, राम घेता कामे राम. तुकाराम तुकाराम राम घेता कामे राम, राम घेता कामे राम. तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ. हा पुरुषार्थ या संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये केला. ज्ञानोदयापासून तर चोखोपर्यंत जेवढे संत महात्मा झाले महाराज, आपले जे काय आपले आधुनिक संत त्यांनी केवढी क्रांती केली. क्रांतिशील काम होती महाराज. काहीतरी जीवनामध्ये झेंडूजी महाराज काहीतरी पुण्यही असेल, देवाची कृपा असेल म्हणून एवढं उभारले गेले महाराज. ते खांबावरच माझ्या धरण करतात सामान्य नाही महाराज. आता एका खांबामध्ये किती शिमिट वाटत असेल मला माहित नाही. पन्नास फूट खाली, 50-80 असेल काही, 50 फूट का कमी महाराज. आपण त्या 4 फुटातच राहून देतो. 4 फूट 2-3 वर्षाची झाली बिल्डिंग खाली. आता 5 मजली आहे. आता पुढे जिथे तुम्हाला सांगता येत नाही बरं का. बरं 5 पर्यंत कशाला एवढी बिल्डिंग आहे. याचा अर्थ असा या संतांची कृपा आहे. आम्हाला हा फार मोठा या संतांचा अधिकार. आपली जी परंपराच आहे, एकेकाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला, पण मेन आपले झेंडूजी महाराजांची ही वास्तू ही महाराज या ठिकाणी. आता मंदिराचं नियोजन केलं आहे का नाही, फक्त मठ म्हणून विठला विठला त्यांचा पुतळा तरी होईल असेल एखाद्याच्या मनाचा तो पुतळा देखील तसे. कारण पुतळा पाहिजेत काही ना काहीतरी. कोणाचा मठ आहे झेंडूचे महाराज काय आहे, फोटो आहे ठीक आहे, पण पुतळा जर असेल तर अजून चांगलं होईल. अशी क्रांती या संत महात्म्याने केली. तुम्ही कोणत्याही संताकडे पाहतो जीवनात क्रांती केली. तुम्ही साधा नामदेव महाराज करत आहात. नामदेव महाराज पंढरपूरचेच होते. काय क्रांती केली नामदेव महाराज की बालपणामध्ये विठ्ठलेश परमात्मा यांना दूध पाजणं सोपं नाहीये. त्यांची मग या संतांनी आपल्या जीवनात एवढी क्रांती केली. भगवंताच्या नामस्मरणाच्या माध्यमातून कळी काळाचा लाख सुखवला विठ्ठला. शंकराच्या नावे
संसाराच्या नावे वाढता पुण्य धर्म हरिभजनाच्या माध्यमातून कळी काळाचा लाभ चुकला हा पुरुषाचा संसाराच्या नावे. बाबा झेंडूजी महाराजांची परंपरा आहे, त्यांनी संसाराचा त्याग केला म्हणून आज त्यांची कीर्ती आज अमर आहे. एवढी क्रांती केली महाराज. मी तर असं सांगेल बाबा, आज आपली वारकरी शिक्षण संस्था नसती समजा, तुम्हाला एकही कीर्तनकार सापडला नसतं. एवढी क्रांती केली या संत महात्म्याने. प्रचार केवढा केला महाराज, दिंडीच्या माध्यमातून प्रचार, कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार केला. आणि मामा स्वामी हे काय मोठे मोठे संत मी नेहमी सांगतो, मामा स्वामी गुरुजोगजी विजय किनो संसार कल जुग में हरि कीर्तन करी नाम को कियो प्रचार. आता प्रचार कोणाचा असेल, एक वारकरी शिक्षण संस्था आता एकही जिल्हा आपल्याला सापडणार नाही की त्या जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचा विद्यार्थी किंवा संस्थेचा विद्यार्थी नसेल. ज्या जिल्ह्यात नसेल समजून घेतो करंट आहे. पायामध्ये देखील माझे लोण पसरलेले पार मी तर सांगेल पंजाब पर्यंत, हरियाणा, बिहार, बंगाल सर्वीकडे महाराज वारकरी संप्रदाय दोन प्रदेशामध्ये आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी संन्यास घेऊन आणि त्याने तिकडे ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. केवढी क्रांती असेल. म्हणून या संतांनी फार मोठी क्रांती केली. त्याप्रमाणे नामदेव महाराजांनी एवढी क्रांती केली की त्यांच्या जीवनामध्ये असा भक्त होणार नाही. असा एक समय आहे, असा एक काळ आहे. नामदेव महाराजांचे वडील दामोशेट्टी कुठे गावाला गेले असं मला सांगितलं. नामा गोणाई म्हणजे नामा, आणि तुझे वडील गावाला गेले बघून त्याला नैवेद्य दिला. गोणाईने नैवेद्याचा ताट बसलेला आहे, दुधाचा गडवा ठेवलेला आहे, पूर्णाची पोळी काही साधी पोळीची असेल ते ठेवलेलं. सांग त्या देवाला सांग नैवेद्य करत. आता ते नामदेव महाराज होते, महाराज लाडके भक्त होते. नैवेद्याचं ताट समोर ठेवलं. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मानो ब्रह्म मंत्र वगैरे म्हटला. पाणी फिरवलं, डोळे मिटले, पुन्हा डोळे उघडले. नैवेद्याचा ताट जसं तसं, दुधाचा गडवा तसं तसं. नामदेव महाराज देवा आज काय माझ्या दृष्टीला की काय आजपर्यंत माझ्या वडिलाचा आता नैवेद्य ग्रहण केला आणि तू नैवेद्य ग्रहण करत नाही. नैवेद्य ग्रहण करावं लागेल. माझी आई मला शिवे दे, घरी आपण काय केल्यावर तो ग्रहण करावं लागेल. महाराज तिकडे जे नामदेव महाराज देवा कमीत कमी दूध तर घे, आणि दूध आले की दर्शकायचं नाही. माझ्या काळ्या कपीला घ्यायचं. दूध पिओ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला मेरो गोपाल. हे गोपाल, हे गोविंद, हे विठ्ठले, दूध घे रे बाबा. मूर्ती दूध पे. ते नामदेव महाराज देवा अरे माझ्या काळ्या कपीला घ्यायचं. तू दूध घे, दूध ते बोट तरी घे, मूर्ती दूध घे. आता ते नामदेव महाराज देवा काला बछड़ा कपिला दूध दुआवन ना माझ्या दूध पिओ रे दूध पिओ रे. हे गोविंद गोपाल दूध घे रे बाबा. तरी दूध पिणार देवा. मी ते दूध आणले का स्टीलच्या गडव्यात नाही, सोन्याचा गडवा भरून सोने का गडवा दूध नारायण तरी मूर्ती दूध देना महाराज. देवा लक्षात ठेव, तू जर दूध नाही प्याला तर माझं मस्तक तुझ्या चरणामध्ये थोडेसे राहणार. दूध पिवोय बरं का, दूध पिओ नाही, दूध पिओ प्रार्थनाही नाही. दूध आता सगळे पिओच म्हणतात होते, दूध पिओ वगैरे नाही. दूध पिओ, दूध पिया तुम्ही तरी मूर्ती दूध दूध घेणार.
प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत, प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत, शीर पछारत नामारोत, शीर पछारत नामारोत, दूध पिओ गोविंद प्रभू दूध घे, दूध मूर्ती पिये ना. जेव्हा माझं मस्तक ठेवलं तरी तू दूध पित नाही. पण महाराज आपण त्याच्या अंतःकरणामध्ये महाराज ढवलं, अंतःकरण पातळलं गेलं आणि आता पातळल्यानंतर असं वाटलं अनेक भक्त झाले असतील माझे, तो माझ्या नागात पक्का भक्त मी अजून बघितल्याने. मग भगवान स्वतः आपल्या भक्ताचं वर्णन करतात. विठ्ठला भगत मैं कभी नहीं पाया, नाम देव ने देव पाया, नाम देव ने देव पाया, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नाम देव ने देव पाया, नाम देव ने देव पाया, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, ऐसा भगत मैं हो, ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नाम देव ने देव पाया, नाम देव ने देव. ऐसा भगत मैं कभी नहीं पाया, नाम देव ने देव. असं देवाला हसवलं नवे नवे फिरविले देऊळ जगा माझी शाही, नामदेवा दूध प्या. नामदेवाच्या हाताचा दूध प्रशन करतो भगवान परमात्मा. काय भक्ती असेल ना, आपण तर मला जेवायला बसून तर पाणी फिरवत नाही. तुम्ही न्याळून का पंक्तीमध्ये डोक्याचा तशाच जातात, त्याबद्दल डोक्यातच जातात. पाणी देखील फिरवत नाही. पहिलं मीठ वाढताना काही भागात पहिले मीठ वाढताना नंतर फिरत पाहिजे. मग मीठ वाढ मीठच टाकत बसतात, काकडीवरती काकडीच घालत बसता. अरे नाही पाणी सुद्धा फिरवते. हो विठाला असामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती हेवी किती मूर्ती जेवण करते. ही क्रांती नामदेव महाराजांनी बालपणामध्ये केली. आपल्या बालपणाला तर शेवट पुसता येत नव्हतं. बालपणाचा सांगतो मी. म्हणून नामदेव महाराज महाराष्ट्रात तर राहिलेच राहिले, ज्ञानोबा तीर्थयात्राही केल्या आणि स्वतंत्र गेले. नामदेव महाराज पंजाबापर्यंत पोहोचले. दिल्लीमध्ये मेलेली गाय जिवंत दिल्लीमध्ये कोणी? नामदेव महाराज. त्या लोकांनी कापून टाकली वासवाली गाय, जिंदी करायचे. आता ते नामदेव आहे. नामदेव महाराज डोळे मिटले, भगवंताचे विठ्ठलाचं स्मरण केलं, गाय उभी नाही. अशी किती ते त्याच्या जीवनाचे चमत्कार आहे. म्हणून नामदेव मानतात, शीख लोक एवढे मानतात महाराज. त्याच्यामध्ये साहेब नव्हता ग्रंथ नाही ऐकण्यात त्या ग्रंथामध्ये नामदेव महाराज अनेक पद सापडले आपल्याला. नामदेव महाराज, कबीर महाराज, कमाल जे काही संत झाले तिकडच्या भागातली, त्याच्यात नामदेव महाराजचा पहिला नंबर नामदेव महाराजांचा. त्या ग्रंथाला एवढं पूज्य मानतात, तेवढा पण ज्ञानेश्वरीला मानत नाही ना. ते मानत त्याच्याबद्दल वाटली गाथा पण एवढं मानत नाही ना. खरं सांगा, आपण वारकरी मंडळी महाराज लोकांसह, विद्वान महाराजसह एक तरी महाराज हवा घालतो का ज्ञानेश्वरी? एक तरी महाराज हवा घालतो का ज्ञानेश्वरीला? जाताना कधी हवा घालतो गुरुद्वाऱ्यामध्ये जा. त्यांचा तो ग्रंथ आहे बाबा साहेब नावाचा. 24 तास, एक तास नाही, 24 तास हवा घालतात त्या ग्रंथाला.
इतकं पवित्र म्हणतात त्या ग्रंथाला प्रत्यक्ष गुरु समजतात. आता एक शिक आपल्याला सापडणार नाही की ज्यांना नामदेव महाराज माहीत नाही, ज्यांना नामदेव महाराज माहीत नसेल समजून घेता शिक नाही. एवढं प्रेम महाराज नामदेव महाराज होतं महाराज म्हणून आले. नामदेव महाराज एवढं भव्य मंदिर आहे बाबा. तुम्ही गेले असतील बहुतेक, जाऊन आले तर त्यांनी नामदेववरती मला कृष्णाची मूर्ती बसवलेली पाय, नामदेव माता पुतळा आहे. आणि इकडे गाव बटीवाल म्हणून आहे. याला तर आहे, घुमानला आहे, पण घुमान तपश्चर्या केलेली जागा ते बटीवाल आहे. आणि त्या ठिकाणी नामदेव मातांनी महाराज बैशी तपश्चर्या केली. त्यांची अशी भावना आहे की नामदेव महाराज शरीर येथे सोडलं, तिथे भव्य यात्रा असते. त्या ठिकाणी नामदेव महाराज तीन एकर जागा सापडली. 3 एकर जागा पुरीची परंपरा आहे. 3 एकर नामदेव महाराजच्या नाव जागा होती. जे आता आपल्याकडचे महाराज गेले त्यांनी संशोधन करून महाराज त्यांनी ताब्यात घेतली. आज ते गुरुद्वाराच्या ताब्यात आहे. सांगण्याचं तात्पर्य की संत महात्मे आपल्या जीवनात अशी क्रांती करून जातात. मग असे जे संत महात्मे, या संत महात्मे आज किती अमर आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, किंवा उभय लोकी उत्तम कीर्ती, देव चित्ती राहिल्या ज्यांच्या चित्तामध्ये ब्रह्मांड नाही परमात्मा त्यांची कीर्ती ती लोकांमध्ये ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. महाराज एक शास्त्र कीर्ती वर्णन करताना सर्व संतांनी वर्णन केले. म्हणजे ज्याला असं आपण पवित्र ग्रंथ म्हणतो, त्या ग्रंथामध्ये त्या संतांचंच वर्णन, त्या संतांची कीर्ती गायलेली आहे. ती तुकोबाई अभंगाच्या वैष्णवाची कीर्ती वैष्णवाची कीर्ती
पुराणी साही 18 जणी 24 6 शास्त्र 18 प्राण 4 वेद याच्यामध्ये या वैष्णवांची कीर्ती गायली. त्या तुकोबरांच्या समोर बडे बडे विद्वान पंडित बसलेले होते. रामेश्वर भट्टासारखे होते महाराज. बडे बडे लोक होते, मोठे नवे नवे ज्यांनी जन्मभर त्रास दिला. बंबाजी गोसावी हे त्यांच्या समोर होते. अनगशा फकीरासारखे त्यांच्या समोर होते. त्यांना विचारता, महाराज सांगा, तुम्ही 6 शास्त्र 18 प्राण 4 वेद याच्यामध्ये निष्णात आहात. जसे वैष्णवाची उज्ज्वल कीर्ती आहे अशी दुसऱ्याची गुणाची आहे का? तर नाही. हे तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या. ऐसे कोणे दावा ग्रंथाचे वाचन कर्मठ धार्मिक पुण्यशो. तुम्हाला निरोप लागला त्यांना माहीत पडल्यातरी ते आलं बरं. बरेच विद्यार्थी आता बाबा करतात का तिथे शास्त्रीकडे? ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य एवढं. 6 शास्त्र 18 प्राण 4 वेद याच्यामध्ये आपण निष्णात आहात. तशी वैष्णवाची उज्ज्वल अशी दुसऱ्याची पुन्हाही बाबा. जगामध्ये कर्मठ धार्मिक पुण्यचे पुष्कळ लोक आहेत. आपण कर्म किंवा साधना करतो किंवा दान धर्म करतो, तीर्थयात्रा करतो, याच्याबद्दल अभिमान असतो. आणि अभिमान चांगला नाही. अभिमान घाली काळाची मुखी गर्भाशकीन चुकतील मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार द्या. भगवंताला थोडाही अभिमान सांगितले. आपण एखादा सहज विचारलं, कर्म धार्मिक पुण्य अशी प्रकार पडले. धार्मिकाला जर विचारलं का हो कधी दान धर्म केला का? दान धर्म काय, लागते तेवढा पैसा दिला कुठं जेवढी मागून मठाला. अभिमान आहे हा. अभिमान घाली काळाचे मुखी. जो दान धर्म केलेला आहे तो कधीच सांगायचा नसतो. काही काही तुम्हाला 100 रुपये देतो म्हणजे बोर्डावर नाव होत्या बरं का आमचं. वा 100 रुपये बोर्डावर नाव नाही बाबा. वाटेले ते धन केली अहंता जतन. काय करतात अभिमान. दान कसं करायचं? आता आपण शेतकरी मंडळी सर, तुम्ही जे भुईमुग पेरता किंवा तीळ पेरता, कोणतेही धान्य पेरतो आपण, उघडं ठेवतो का? ते त्याला झाकल्या जातं. झाकल्यावरच त्याला पीक येतं ना, त्याला अंकुर येतं.
आता तुम्ही तेच उघडं ठेवलं काय येईल त्याला चिमण्या पक्षी खाऊन जाते काय येणार तसं हे महाराज आपण दान करतो यात अभिमान असेल पक्षीच खाऊन जातात पुण्य नाही तर विचारा लोकांना बरं वाटो म्हणजे हैराण करावं लागते तीर्थयात्रा करणारी आपण सहज विचारलं का हो पंढरपूरला गेला किंवा नाही अहो पंढरपूर काय म्हणत बसला महाराष्ट्राचं एकच स्थान सोडलं नाही 12 ज्योतिर्लिंग सप्तप्रिया 4 धाम लाभलं तर गेली सांगतो तीर्थाकडे की तपे हुंबरती नाथेनी धरती अभिमान हा एक प्रकारचा अभिमान आहे किंवा काही लोक घर काळात मुलं बांधतात त्याग करतात गिरी कंदरीमध्ये जाऊन बसतात त्यांना काम क्रोध विकार बसत अहंकार त्यांना सोडत तप करू जाता नेही क्रोध तापसाच्या ठाई परता जाऊ नेही काही वाढला पाहिजे अभिमान कमी व्हायला पाहिजे तो अभिमान जास्त वाढतो काही कर्मठपणाही जास्त चालणारी ना आता कर्मठपणा राहिलाच नाही ना आता आहे का कर्मठपणा आता चांगले माणसं आता विचार करत नाही ते हॉटेलीत सापडतात काही करतात चांगले माणूस घेणारे बरं का त्यांचा विचार करत नाही चांगले लोक महाराज काय पूर्वी तसं नव्हतं महाराज कर्मठोक अशा ठिकाणी नुसता स्पर्श जरी झाला तरी आंघोळ करतो म्हणून त्यांनी किती जरी साधनं केली तर भगवंताच्या दारापर्यंतही जाऊ शकत नाही म्हणून निळोबाने सुंदरपणे केले नाना साधना क्या केल्या योग अभ्यास सिद्धी रोधिताची वाटा धन्य हे आनंदाची सापडते नाना प्रकारचे साधन करा पण ग असेल काहीच उपयोग नाही त्याचा म्हणून कर्मठ धार्मिक आता पुण्यशील कोण पुण्यशीलची गोस्वामी तुलसीदाजीने बाबा रामायणामध्ये फार वर्णन केले कोण पुण्यशील वगैरे शिबी दधीची हरिचंद्र नरे सये धर्महित कोटी गलेसा शिबी दधीची हरिचंद्र नरे शिबी दधीची हरी आता कितीतरी याची रंती देव कधी खूप सुजाना धर्म धरे उस्तई संकटना गुरुजी जे राजे होते मला फार उदार पूर्वीचे राजे मुखातून शब्द बाहेर पडला ते पूर्ण करणारे पूर्वीचे राजे होते आता आश्वासन मिळतात हरिश्चंद्र राजासारखा राजा झाला नाही महाराज हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये राज्य दाखवून तुम्ही खरोखर दाखवून आल्या बरोबर आपलं राज्य दाखवून काय कोणी एवढा होता चंद्र करे सूर्य करे तरी जगत विवाद वैदुर्ग हरिश्चंद्र को टरेवून सत्य विचार त्याला सत्यवादी म्हणतात असं हे पूर्वीचे लोक पुण्यशील होते असे जरी असले जे वर्णन केले तीर्थयात्रा वगैरे करणारे तरी ते वैष्णवांच्या तुलनेला येऊ शकत नाही मग गाव महाराज वैष्णव कोण आहे कोणत्या वैष्णवाची कीर्ती गायलेली आहे असे वैष्णव तरी सांगा श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरु बरोबर आहे त्या वैष्णवांची यादी देतो आदिनाथ शंकर
शंकर नारद मुनीश्वर शुकायचा थोर अनेक नाही तुकोरणी या वैष्णवांची मालिका दिली आदिनाथ शंकर शंकर फार मोठे वैष्णव आपली जी परंपरा आहे ती परंपरा कुठून आहे आता या ठिकाणी कथा चालू आहे ही परंपरा शंकरापासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वजा गहिनी प्रसादे युक्ती दातार ज्ञान ज्ञानोबळ्याकरिता आणि ते ज्ञानोबळे प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मजी केले हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून ही जी परंपरा आपली नाही वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठ्यांची परंपरा आहे मी परंपरा चालवणं फार महत्त्वाचं आहे परमपूज्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय जे झेडूजी महाराज ही परंपरा आहे फार मोठी परंपरा आहे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांची ही परंपरा म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेची ही मोठी परंपरा आहे म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढं या संतांची जी परंपरा आहे श्रेष्ठ परंपरा आहे म्हणून भगवान शंकर फार मोठे वैष्णव होते कारण कैलासाचा त्याग करणं सोपं आहे का आपल्याला घराचा त्याग होत नाही मला खेड्यापाड्यामध्ये कीर्तनात येऊन बसत दिलं कीर्तनाला सुद्धा येत मोठ्यावरच बसतात तिकडे बाबा मला ऐकायला येतं तो ऐकायला जरी येत असेल तर हा मंडप कशा करता हा जो आनंद वेगळा असतो बाहेरून ऐकणं फार वेगळं असतं मोबाईल ऐकणं फार वेगळं असतं समोर ऐकणं वेगळं असतं शंकर फार मोठे वैष्णव त्यागोने कैलास सकळ संपत्ती स्मशानात वस्ती स्मशानामध्ये जाऊन अंगाला विभूती लावून का कारण काय बघला पण जाणार नसता काय चांगल्या ठिकाणी बस साधन नसतं स्मशानभूमीमध्ये का की आपल्याला कोणीच येणार अंगाला विभूती लावायची आणि भगवंताचं भजन करायचं काय भजन होतं त्यांचं भजन करी
सदा शिव भजन करी महादेव. महादेवाने म्हणाल रामचंद्रपूरचं भजन करावं. काय प्रेम असेल म्हणा. आता त्यांचे बंद पाहतो मी अंगाला विभूती लावतात. ते काही सर्प पकडतात, ते दात काढून टाकतात, कुशाल गळ्यात घालून येतात. मग शंकरचा भक्त म्हणून काय म्हणतात, काही काहीच उपयोग नाही तुम्हाला. आणि नुसतं तेवढंच नाही, गावाच्या बाहेर माझं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन बसतात. त्या ठिकाणी भजन करतात. ओम नमः शिवाय नाही सवासाची चिली मस्त एक आश्रमामध्ये खूप निवृत्ती मोठा आश्रम होता. आश्रमात गेल्याबरोबर कुंड अग्निकुंड होता. आजूबाजूला सगळे महात्मा होते महाराज. आणि त्या ठिकाणी 1 लाखाची नुसती शिलिंग होती त्यांची. 1 लाखाची का त्याला सोन्याच्या पिढ्या नाटक अशी. बापरे मला बघितलं महाराज कहाँ से आहे कर्मचारी म्हणजे मी महाराष्ट्र से आया. ठीक आहे ए बाबाजी कमरा होती जे मला कमरा समजून कमऱ्यात त्यांनी जाऊ घेतला. बाहेर आलो मग पाहण्याचा पहिला जो तगडा महात्मा होता त्याच्या हातात शिली दिली जाते. महात्म्याने अशी शिली घेतली, मला वर डोळे गेले आणि हाक मध्ये खोल दे पगार ये दुनिया की झलका झलक. मैं बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा चिलम तरा ताजा दम लगाने आजा हुआ. अरे भगवान शंकर गांजा होणे करता तो गांजा आवडत होते का म्हणा. पण लोक असे बोलले महाराज तुम्हाला माहित नाही भगवान शंकर गांजा आवडतो म्हणून आम्ही बोलतो. अरे भगवान शंकरने हाल राशन केलं तुम्ही थोडी येते बिंपा तुम्ही सकाळी दिंडी करावं लागेल. काय गजानन महाराज कोटे करतात त्याला गणित सांगतात बरोबर जयंती तिकडे वोट करतात. अरे गजानन महाराज कुठं आपण कुठं गजानन महाराज एकच वेळा घेतली तो फोटो प्रसिद्ध करून टाकलाय. वाटते नाही महाराज पण ठीक आहे गजानन महाराज बोलत होते ठीक आहे तुमच्या म्हणण्यात. गजानन माझ्या अंगावर कपडा नव्हता. तुमचं तसं उद्या पोरं तुझं गावात जिवंत ठेवणार भगवान शंकर कुठं हा त्यांची बरोबरी जीवन कधीच करू नये. त्यांच्या अवली असता महाराज त्यांच्याची काय बरोबरी म्हणून अशी ती संत आहे. भगवान शंकर फार मोठे विष्णू ठरले असं वर्णन केले ना. तसं एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी शिरोमणी सर्वश्रेष्ठ शिरोमणी म्हणून महाराजांची क्रांती म्हणून भगवान शंकर फार मोठे वैष्णव होते. वैष्णव म्हणजे अग्रगण्य असं वर्णन केलेले. असं अग्रगण्य म्हणजे भगवान शंकर फार मोठे वैष्णव. काय त्यांचा अधिकार होता महाराज तुम्हाला तर तुम्ही भागवत नेहमी ऐकता मी थोडस सांगून जातो. उमेला जशी गीता ऐकण्याची इच्छा झाली प्रभू मला गीता सांगा. भगवान शंकरी महाराज गीता सांग. मग तिच्या मनात आला पण भागवत सांगा. ठीक आहे भागवत तिथे जमणार नाही आपल्या पुढे एकांतामध्ये जावं लागेल. एकांतामध्ये हो एकांतामध्ये श्री भागवताची कथा मला ऐकायला एकांतामध्ये गेले महाराज. आता भगवान शंकर होते महाराज आसन टाकले उद्याचं आसन टाकलेले आणि भागवताला सुरुवात केली. त्याच वटवृक्षावर राघव महिन्याचं दोडकं बसलेलं अंडी घातलेली होती. त्यातले एक कांड श्रवण करत होतं भागवताची कथा. 7 दिवस झाले अंड ते फुटल्या गेले त्यातून पक्षी गाडी पडतात. भगवान शंकरने बघितलं ते जपुंज पक्षी होता सर्व ज्ञान वैराग्य भक्ती ज्ञान सर्व त्याने ग्रहण केलं. पक्षीने उडायला सुरुवात केली. भगवान शंकरने बघितले आणि आपलं ज्ञान ग्रहण केलं. सगळे धाव घातली कोणाच्या मागे त्या पक्षाला. पक्षी सापडे ना. सारखा गिरट्या मारते पक्षी सापडे ना. बद्रिकाश्रमामध्ये भगवान शंकर धावते पक्षी सापडे ना. नवे त्याच बद्रिकाश्रमामध्ये व्यास महर्षी आणि त्यांची पत्नी दोघंही तपशील तपस्वी तप करत असताना पक्षी गिरट्या घालतोय भगवान शंकर धावतोय. पण ज्या वेळेला व्यास महर्षी पत्नी तिला जांभळी आल्यावर तिने आत गेला होता. पक्षी इतक्या वेगाने आला जसा तोडा तसा पोटात जाऊन बसला. तोड बिटल्या गेला. पक्षी
पक्षी गेला, कुठे गेला पक्षी? पक्षी सापडेना. महाराज आत गर्भामध्ये गेला. व्यासाने विनंती केली, शुक तू बाहेर ये. कारण का? ज्ञान वैराग्य सर्व त्यांनी ग्रहण केलेलं होतं आणि हा संसार कसा आहे ते संसार त्यांना जाणीव होती. संसार दुःख मूळ, चौकडे हिंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस. हा संसार दुःखरूप आहे, बाहेर यायचंच नाही. भगवंताने विनंती केली, शुक तू बाहेर ये, तुला मी संसार गाड्यामध्ये पडू देणार, तू बाहेर ये. महाराज शुक बाहेर आले, पण कसे आले त्याचं वर्णन संतांनी केलेले. महाराज ब्राह्मणात बोले कथनाते ब्राह्मणाते बोले कथनाते ते 12 वर्षापर्यंत ऐकून कोण? शुकाचार्य. काय वैराग्य होतं शुकाचार्य. माताने नारदांचं वर्णन केलं. आता शुकाचार्याचं मत काय? शुकाचार्य नारदही तसे होते, मग नारद काही कमी नव्हते. मला नारद बी वैराग्यशील होते. नारद वैष्णवांचा शिरोमणी असे वर्णन केले. नारद वैष्णवांचा शिरोमणी नाचे कीर्तनी सर्वदा. त्या कीर्तनामध्ये नारदाने नवे नवे भगवंतांनी दंडवत घालावा. कोणाला? नारदांचा. नारदांचा अधिकार शुकाचार्यांचा. शुकाचार्य बाहेर आले. का पद बाहेर आले ते नारद महाराज असे धूम थोपली. महाराज व्यास नशी आत्माता हे शू थांब शू शू बोल देत नव्हती. महाराज झाडं बोल देत होती, पण शुकाचार्य बोल देत नव्हती. जसे धूम थोपले एकदम मेरू करवतात. काय वैराग्य शुकाचार्यांचं पद्मासन घातलेले. महाराज आणि जप सुरू केला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं चिंतन सुरू केले. इकडे इंद्राचं झालं जनांनी. इंद्राने विचार केला, हा आता आपण इंद्रपद घेतो, आता काहीतरी करायला पाहिजे. आता तो इंद्र होता. महाराज नाना प्रकारच्या अप्सरा त्यांच्याकडे होत्या, रंभाचा त्यांच्याकडे होत्या. रंभेला सांगितलं, रंभा मृत्यू लोकामध्ये एक महात्मा तो तपश्चर्या करण्याकरता बसलेला आहे. माझं पद जातं, त्याच्याकडे तू प्रयत्न कर काहीतरी. आता ती रंभा होती. नाना प्रकारचा अलंकार धारण केला. अलंकार करतो ना, हो ते अलंकार गेला. हा काय अलंकार जुने शब्द आहे बाबा. आता अलंकार धारण केला. शुकाचार्यांच्या समोर नृत्य करायला सुरुवात केली. शुकाचार्याने डोळे लावले, जप चालू होता. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते. भगवंताचं चिंतन चालू. अशा परिस्थितीमध्ये नृत्य करीत असा तो आवाज, माझा पैजनाचा आवाज शुकाचार्याच्या कानावर पडला. शुकाचार्य सर डोळे उघडले. डोळे उघडल्यावर प्रश्न केला, हे शुक भजनों में क्यों चित्त धरियो रंभा शुक से कहे मानलो वचन हमारा. हे कशाच्या भजनामध्ये चित्त ठेवलं? अरे परमेश्वराने जगत निर्माण केलेले आहे. तुझा आणि माझा बोला किती सुंदर शोभेल. तू माझा अंगीकार कर. ते तपस्वी होते महाराज, त्यागी होते महाराज. रंभा प्रश्न करते, भजनों में क्यों चित्त धरियो रंभा शुक से कहे मान लो. परमेश्वर ने जगत बनाया, नारी का योग निभाया. परमेश्वर ने जगत निर्माण केले. आपला डोळा खूप सुंदर शोभेल.
परमेश्वरने जगत बनणार नाविका तुम भोगो सुख संसार, तुम्ही सुखाने संसार करा. आता शुकाचार्य होता शिव रंबे काय त्या संसाराचं वर्णन करते. तो संसार मला चांगला माहित आहे कसा आहे. या संसार स्वप्ने की माया, क्षण भंगुर जो बन धन काया, परमेश्वर का नाम सुमरण भवसागर तरियोरी. तू देखील त्या परमेश्वरचं चिंतन कर, तुझाही उद्धार, तुझं कल्याण होईल. माझ्याकडे बघितलं का, मी काही मृत्यू लोकातले नाहीये, मी स्वर्गातून तुमच्याकडे आलेले. माझं शरीर पहा सुवर्णाप्रमाणे, माझ्या पोटामध्ये अमृत भरलेले मला अंगीकार कर. ब्रह्मा शुक से कहे मान लो बेचन हमारी. शुकाचार्य होते. शुकदेव कहे तपधारी, सुन रंभा बात हमारी. तुम सुंदर रूप बनाया, क्या हर श्रृंगार सजाया रे, क्या माया जाल पसारी. सुन रंभा बात हमारी. तू माझा ऐक, हा संसार क्षणभंगूर आहे, मला त्या गाड्या संसार गाड्यात पडायचं नाही. पण ती होती म्हणा, काही सामान्य होती म्हणा. रंभा म्हणजे सर्वात एक तुमची होती, पण शुकाचार्य होती ती. समझ मन माही, मैं स्वर्गलोक से आई. रंभा है नाम हमारा, सब परियों की सरदार. जितक्या परी असतील, जितक्या महिला असतील त्याच्यामध्ये मी मुख्य आहे. माझा अंगीकार कर. ते शुकाचार्य काय त्या संस्कृत वर्णन करते. लक्षात ठेव. शुकदेव समझ मन माही, तू म्हणते ठीक आहे. शुकदेव कहे तपधारी, सुन रंभा बात हमारी. तुम सुंदर रूप बनाया, क्या हर श्रृंगार सजारी. क्या माया जाल पसारी. सुन रंभा बात हमारी. नहीं विषयानंद सुहावे, ब्रह्मानंद मेरे मन भावे. अपने घर जाओ प्यारी, हमको वांछा नहीं तुम्हारी. मला तुझी इच्छा नाही, जशी आली तशी परत जा. हे वैष्णव आहे महाराज. म्हणून अशा वैष्णवांचं वर्णन केले, भगवंताचं चिंतन करणारे हे खरे वैष्णव आहे. अखंड भगवंताचं चिंतन करणारे हे वैष्णव आहे. अखंड सतत भगवंताचं चिंतन जे करतात त्याच वैष्णवांचं वर्णन श्री संत श्रेष्ठ तुकोबाईंनी केलेले आहे. ते सामान्य नव्हते, ते वैष्णव मुकुटमणी वैष्णव होते. त्यांचं वर्णन तुकोबाई अभंगाच्या. तुका म्हणे मुकुट Hare
अनेक विश्रांती आरतिया मुकुट म्हणे सर्वश्रेष्ठ भक्ती मुक्ती वैल भक्ती जाण अखंड मुक्ती नारायण अखंड भगवंताचं नामस्मरण करणं ही सर्वश्रेष्ठ भक्ती आणि त्या भक्तीचं महाराज वर्णन करतात तुका म्हणे मुकुट म्हणे हरी भक्ती अनेक विश्रांती आरतिया कारण थोडक्या भावाचं संगीत सर्वांनी एकच लागून या पाया विनीतो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम
तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती अनेक विश्रांती आराध्या. मी जाताना बोलून वैष्णव कोण, वैष्णव कोणाला म्हणावं, कोणत्या वैष्णवांची कीर्ती पुराणामध्ये घ्यायची. वैष्णव त्याला हो का परम लहान परिशिंदू सिंगाई भिंदू तैसा ऐश्वर्य म्हणून त्याची अर्जुना समुद्रावरची लाट कितीतरी लहान असली ती समुद्र वेगळी नाहीये. त्याचप्रमाणे मी आणि जगत हे सर्व एकच आहे. ऐशैवा समरते दृष्टी नाही उल्हासे ते भक्तीपै ऐसे आम्ही म्हणाल. याला आम्ही भक्ती म्हणतो. जगत जगत असून परमात्मा ही खरंच श्रेष्ठ भक्ती. हे तर माझा वैष्णवाचं एका बोटाची निशाणी परिपाक नाही म्हणी त्यांचा बहुरूपी नट नव्हे वैष्णव होता. कारण एका बोटाची निशाणी अंतकरण बंद लावलं का अंतकरणाचं पवित्र मन नसेल तर काही उपयोग नाही. त्याच्याकरता पूर्वीचे जे वैष्णव गेले फार मोठे वैष्णव गेले मला. म्हणून स्वतःला ताली करता स्वतःला संत म्हणून घेणारी मंडळी, स्वतःला महाराज म्हणून घेणारी मंडळी. महाराज नसेल तर कीर्तनाला जात नाही. त्याचं बुवा जर लिहिलं ना कीर्तनाला जात नाही. हरिभक्ती करा सुखदेवा कीर्तनाला जात नाही. मी नाही करतो पण आहे ना असं आहे की नाही आपण पाहतो ना आपण. म्हणून महाराज पाहिजे. महाराज कोणाला म्हणतो माहिती आहे? मारवाड्याकडनं स्वयंपाकी असतं लाल उपकरण खांद्यावर असतं त्याला महाराज म्हणतो. आपण जर महाराज बोला स्वतःला संत म्हणून घेणं हे खरं संतांचं लक्षण आहे. कारण म्हणून गुरु एका मुलाची निशाणी परी बाग नाही म्हणी किंवा संत संत स्वतः कवय लागे कठीण संत का पंथ काम क्रोध को जिद्दा नाही संत नाही वो जंत. जंत माहित आहे आता नाही येतो लोक विठला संत कोण आहे? संतांचं लक्षण वर्णन करत असताना की त्याचं सर्व देवावर प्रेम आहे. देवातून त्याला काहीच आवडत नाही त्याला म्हणतं वैष्णव. वैष्णव दया अवघी देवावरी माया. देवातून त्याला काहीच आठवत नाही मला. फक्त देव एक परमात्मा याला वैष्णव म्हणावं. मी तुम्हाला सर्व जगत जगत नसून एक परमात्मा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म Hare
विष्णुमय जग वैष्णवांचा भेदाभेद धर्म अमंगळ. जे भेदाभेद मानणारे ते अमंगळ आहे महाराज. मी विष्णुमय जग सर्व जगात परमात्मा आहे. एक आवडतं पद महाराज नरसिंह तपासून दे. वैष्णव जन तो तेणे कहिए विडबडाई जाने रे. वैष्णव जन तो तेणे कहिए विडबडाई जाने. सकल लोकमा सौने पंदे निंदा करे. वाचता जमन नितरागे गले जननी गोपिकाकडे दृष्टी गेली किती प्रेम होतं विठ्ठला. विषय तो सकल त्याच्या आवडीने आवडी अन्न त्यांची कीर्ती गायली पुरांतरी. ऐसा गोपिका काय प्रेम होतं महाराज. आलोट प्रेम होतं. एक विषय तो सकलांतरी. त्यांच्या जीवनाचा विषय एक परमात्मा होता. परमात्मा त्याचा काही आवडत होतं तितकं प्रेम श्रीकृष्णावर गोपिका. काय प्रेम असेल का म्हणून ते वैष्णव ठरल्या महाराज. सामान्य त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. वैष्णवांची कीर्ती गायली पुराण. काही 18 जणी ठेवलेली अशी प्रमाण होऊन गेली आपल्या. कारण बरेच प्रमाण झाले. दुसरं चालतं तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची मुली वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. काही 18 जणी गेले दिगंबर त्याची कीर्ती आज अमर आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. झिंगूची माणसं दिसत नसतील आपल्याला पण आहे. सूरत चो कीरत बडी बिना पंख उड जाय. सूरत तो जाती रहे कीरत कहो न जाय. कीर्ती कधीच जात नाही महाराज. म्हणून ठिकठिकाणी वर्णन केलेले सूरत कीरत. सूरत तर कोणाची जाणारच आहे महाराज. पण कीर्ती आज अमर आहे. आज या संतांची कीर्ती अमर आहे. जी वास्तू झाली याची कीर्ती आज अमर आहे. विठ्ठला उभारीला ध्वज तिही लपावरी ऐशी चराचरी कीर्ती कोणाची. देही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर काबाई ज्ञान कीर्ती. जो पंत चंद्र सूर्य आहे तो त्या पंच महात्मे कीर्ती आगम आहे. निवृत्ती सखा माझा दीन दयाळू श्री गुरु. अलंकापुरी स्थापिला दिलेला विठ्ठल उच्चारू. समाजी जीवन माझी वरी अज्ञान वृक्ष तरू. जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घटास्थिरू. वैष्णवांची कीर्ती गायली पुराण. साई 18 जणी अशी जे संत महात्मे होऊन गेली त्या संतांचं भजन करत. ज्ञानेश्वर कीर्ती गायली पुराणे. साई 18 जणी चौघे ऐसे कोणी गावा ग्रंथाचे वाचक. कर्मठ धार्मिक पुण्येश्वर तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती आणि परिश्रांती. ऐसे कोणी गावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्येश्वर.
भगवंताच्या कृपेने विठ्ठलेश्वर मातांच्या गुरु जशी मला सेवा करता आली तशी सेवा मी केली. वाटले की नीट तुम्ही